शिष्य काय म्हणतो, सद्गुरूंना लक्ष 84 योनी फिरावं लागते. मानव जन्मामध्ये एवढे सुविधा असून देखील या संसारापासून, या जगापासून, या विषया
हा जीव मानवाचा ध्येय मागत आहेत, मागतो. मग मोक्ष होण्यासाठी, ब्रह्मप्राप्ती होण्यासाठी, स्वरूप साक्षात्कार होण्यासाठी जे जे सुविधा लागतात, जे मानव ध्येयाला हवे ते मानव ध्येयाला तू देऊन टाक बाबा, अशी ईश्वराच्या प्रेरणाने. मग पंचभूत काय म्हणाले, अरे बाबा आम्हाला तरी एकच अवस्था आहे, फक्त सतत विषयभोग, सतत विषयभोगच भोगतो. मग हे देवाधिक देव सुसुप्ती नाही म्हणून निर्विषय आनंद भोगता येत नाही, आणि स्वप्न नाही म्हणून प्रपंच खोट करता येत नाही. प्रपंच खोट आणि निर्विषय सुख भोगण्यासाठी जागृत अवस्था पाहिजे. हे जागृत अवस्था 184 प्राण्यांना नाही, फक्त स्वप्न आणि सुसुप्ती दोनच अवस्था आहेत. मग ह्या दोन अवस्थांचा विचार कुठं करावा लागतो आपण, जागृतीमध्ये. त्यांना जागृत अवस्था नाही. हे आम्हाला बंधनकारक दुःखकारक आहे. सद्गुरू बाबा म्हणून हा जीव मला शरण आलेला आहे, माझं स्वरूपच आहे, परमात्मा मला शरण आलेला आहे. मग ते काय काय सुविधा लागतात मानव ध्येयाला मोक्ष होण्यासाठी, 7वा भूमिका गाठण्यासाठी काय काय लागते तर देऊन टाक म्हणताना त्याने म्हटलं, आता तुम्ही कसं म्हणता, माऊलीला आम्ही काय काय अर्पण केलं, तर सोनं अर्पण केलं, चांदी अर्पण केलं, धनधान्य अर्पण केलं, धन अर्पण केलं, जागा अर्पण केलो, कपडे अर्पण केलो. म्हणजे आम्हाला काय घरामध्ये हे आम्हाला पुण्य साधत नाही, जेवण देण्याचं साधत नाही. तिथं बायका नाही, तर पोरं नाही, तर पैसा नाही, अडका नाही, पाहुणा नाही, रावळा नाही, सिनेमा नाही, नाटक, टीव्ही काही नाही, विषय नाही. तरीही तिथं आनंद आहे. त्या आनंदाला काय म्हणायचं, निर्विषय आनंद. ते निर्विषय आनंद जागृतीमध्ये भोगता आलं पाहिजे. जागृतीमध्ये भोगण्यासाठी गुरुकडे शरण जावं लागतं, आणि तो गुरु श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. मंत्र, यंत्र, तंत्र छाछू करणाऱ्या गुरुकडे जाऊ नका.
तुम्हाला पोरं होऊ द्या, तर तुम्ही श्रीमंत व्हा, तुम्ही महान व्हा, जगामध्ये कीर्ती मिळवा, असं सांगणारे गुरुकडे तुम्ही जाऊ नका. का ते विषय सुखामध्ये मोडतात. ते कशामध्ये मोडतात? विषय सुखामध्ये. पण विषय सुख क्षणभंगूर आहे, विषय क्षणभंगूर आहे आणि विषयापासून होणारा सुख ही क्षणभंगूर आहे. आणि ब्रह्मशाश्वित तुमचं स्वरूप शाश्वित आहे आणि ते शाश्वित ब्रह्म आत्म्यापासून सुख होणारा सुख ही शाश्वित असतो. आणि ते सुख कोण दाखवतंय? नानी नेनु बेडले गुरु राया, आडा आडुते ನೋಡಾ ನೋಡುತ್ತೆ ಕಳೆದೆಲ್ಲೋ ಮಾಯಾ, ನಾನಿನ್ನೇನು ಬೇಡಲಿ गुरुराय. हे गुरुदेवा, मी तुला काय मागू? का हे सगळं जाणार आहे, क्षणभंगूर आहे, नाशिवंत आहे. जोपर्यंत ते आपल्या जवळ येतं आनंद वाटतं, ते निघून गेले म्हणजे दुःख वाटते. म्हणून तुला काय मागू? असं तू मला दिलाच की माझ्या ठिकाणी जे आहे ते दाखवला, ते मला सोडत नाही, मी त्याला सोडत नाही. नानिन्नेनु बेडले गुरु राया, आडा आडुತ್ತೆ ನೋಡಾ ನೋಡುತ್ತೆ ಕಳೆದೆಲ್ಲೋ ಮಾಯಾ, ನಾನಿನ್ನೇನು ಬೇಡಲಿ गुरुराय. खेळता खेळता, हसता हसता, फिरता फिरता माझ्यावर तू कृपा केला, माझं मोह सोडवला. मी तुला काय मागायचं? न मी पहिलं मागितलं नाही, तू पहिलंच देऊन टाकला. नाने ध्येया नेंबदो नित्तो आरवू. मी ध्येय आहे, माझा हात आहे, माझं पाय आहे, मी पाय पसरते, मी पाय जवळ घेते. मी कोणतरी अभंग म्हणाले, संगीत ऐकलं म्हणजे मी डुलते. पाय पसरणं, हात हलवणं, धावणं, पळणं, हे सगळे क्रिया कुणाचे आहेत? कुणाचे? वायूचे. मग हे तुम्हाला उद्या सांगणार आहे. कोणचं वस्तू कशामध्ये मिळालं, हे कसं होतं, चलन कसं झाला, वलन कसं झाला, प्रसरण कसं झाला, धावणं म्हणजे पळणं कसा झाला. मग हे सगळे क्रिया ध्येयाचे आहेत. बरं कुणापासून झाले? पंचमभूतापासून हे क्रिया झाले. मग हे क्रिया मीच म्हणतात. हे बाजूला सर, मला जागा नाही, मला पाय पसरायला पाहिजे, मला बसायला पाहिजे. हे कुणाची क्रिया? ध्येयाची क्रिया. कुणामुळं क्रिया? वायूमुळं, अग्नीमुळं, जलामुळं, पृथ्वीमुळं, आकाशामुळं, हे सगळे क्रिया होत गेले. मग परंतु मी 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 म्हणतो, तू परब्रह्मच आहेच, तू सच्चिदानंद रूप आहेच, साक्षात भगवंतच आहेत. साक्षात कोण आहे? तुम्ही भगवान स्वरूप आहे, भगवान स्वरूप आहे. मग ते भगवान म्हणून ध्येया नाने यंबदो इतो मर आरवू. आरू काय होतं? आम्हाला कशाचं ज्ञान होतं? मी तर हात आहे, मी पाय आहे, मी देखणा आहे, माझं नाक नीट आहे, मी गोरा आहे, माझे केस लई सांग. काय भ्रम झालेला आहे बघा. माझे केस किती लांब आहेत, असं मला भ्रम. आरू कशाचा होता? ध्येय मी आहे, हात मी आहे, पाय मी आहे, डोकं मी आहे, नाक मी आहे, मी बांधेदार आहे. हे सगळं ब्रह्म होता. परंतु तुझ्या कृपेने, तुझ्या ज्ञानाने मी ब्रह्म अंबालू तोरिदी आरवू दाखवला. हे तू ध्येय म्हणून बसला होता रे, परंतु तू ध्येय नाही. मग तू आहे कोणा? नानू ध्येया नेंबदो इतो आरवू. आरवू म्हणजे काय? हे मी तेलुगू मध्ये म्हणते,
निघारोगिन भट्टिंद्या अरुमुरुगन्या भट्टिंद्या कन्नडमध्ये म्हणतात. निनगारोगिन हिडजा देणू, त्याला आरू म्हणतो. कन्नडमध्ये काय म्हणतात? आरू. मराठीमध्ये तेलवी, इंग्लिशमध्ये माइंड, हिंदीमध्ये तो क्या जानता क्या रे, हिंदीमध्ये असं अनेक भाषामध्ये अनेक त्या चैतन्याला नावं आलेले आहेत. ते चैतन्य तुम्ही आहे. परंतु परक्याच्या वस्तूला मी म्हणून बसल्यामुळं तुला बंधन झाला. अहंकार धरला, मी माझं म्हणाला. कसं हे इट दगड मातीचं बंगल्यामध्ये राहतात, ते बंगला मी म्हणतात काय राहतात, परंतु ते बंगला मी म्हणत नाही. त्याला 10 इंद्रिय, जसे आपल्या घराला बंगल्याला 10-12 खिडक्या असतात, 3-4 मजला बांधलं म्हणजे 7-8 तर खिडक्या असतात. ह्या ध्येयाला 10 इंद्रिय आहेत. प्राण, अपान, उदान, व्यान, समान हे प्राण रूपी खांब या ध्येयामध्ये आहेत. त्या खांबावर हा सूक्ष्म स्थूल ध्येय आहे. त्या स्थूल ध्येयाला काळ, गोर, सावळ असं अनेक रंग आहेत या बंगल्याला. परंतु हे बंगला तुम्ही म्हणून बसू नका. 184 योनी म्हणजे कोण आहे? झोपडपट्टी. आणि बंगला म्हणजे काय? मानवाचा मानव ध्येय आहे. मग यांना काय केलं? हे ध्येय मी जन्मलो, मी मरतो, मी खाणार आहे, मी पिणार आहे. अहो मी उंच जातीचा आहे, मी हलक्या जातीचा आहे, माझा बांधा किती सुंदर आहे, माझं नाक अरे नाकामध्ये हाड आहे. हे हाड कुणाचं आहे तुम्ही लक्ष द्या. माझे केस किती लांब लचक आहेत. ते केस पृथ्वी आकाशामध्ये मिळून केस झाला. पृथ्वी आकाशामध्ये मिळून काय झालं? केस. पृथ्वी जलामध्ये मिळून काय झाला? मांस. पृथ्वी तेजामध्ये मिळून काय झाला? नाडी. ताप आला म्हणजे नाडी धरतात, नाडी धरून बघतात नाडी. मग पृथ्वी वायूमध्ये वाऱ्यामध्ये मिळून काय झाला? त्वचा. म्हणून पंखा लावतो, ते पाणी त्वचा झाला. त्वचावर येतो काय? घाम येतो. पंखा लावतो म्हणून ते घाम निघून जातो त्वचावरच. आणि पृथ्वी आकाशामध्ये मिळालं तर केस होत्यात. आकाश पृथ्वी मिळून केस झालं. ते केस माझे किती लांब म्हणत येते, किती सुंदर आहेत, निळसर आहेत. अरे कुणाचं आहे ते केस? कुणापासून झाला? हे तुम्हाला आहे का? म्हणून बाबा हे परक्याच्या वस्तूला मी म्हणून बसलाच. म्हणून पाया मजबूत असलं ना, तुम्ही विचार चंद्रोदया वाचा. आता बघा बालभारती क ख ग घ न ह्याला उजळणी, नंतर दुसरी, नंतर तिसरी, पहिली, दुसरी, तिसरी असं तुम्ही वाढत जातात. तुम्हाला पहिलंच कळत नाही, पंचीकरण आलं नाही. पंचीकरण म्हणजे मोक्ष साधण्यासाठी 7 अवस्था साधण्यासाठी काय लागतो? म्हणजे पंचीकरण लागतो. पंचीकरण भक्कम पाहिजे. पंचीकरणाचं ज्ञान झाल्याशिवाय तुम्हाला 7व भूमिका प्राप्त करून घेता येत नाही. का? ध्येयच ममत्व गेलं नाही, सूक्ष्म ध्येयाचा ममत्व गेला नाही, कारण ध्येयाचा ममत्व गेलं नाही. मग एक तुमची विचारसागर कसं ऐकणार तुम्ही? कसं कळतो? पाया मजबूत असावा लागतं. तुम्ही इमारत बांधला असल
मग त्याचं मजबूती, पायाचं मजबूती लागतो. म्हणजे हे 6व्या भूमिकेला 7व्या भूमिकेपर्यंत जीवाला जाण्यासाठी हे पंचीकरण ग्रंथ श्रेष्ठ आहे. मग आता आपण ज्ञानेश्वरी वाचतो आम्ही. ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे बाबा, नाही असं म्हणत नाही. देख गीता, भगवद्गीता श्रेष्ठ आहे, नाही असं नाही. तुम्हाला कळत नाही ना, आहे. नुसतंच ग्रंथ श्रेष्ठ म्हटल्याने होत नाही, त्याचा अनुभव घेतल्याने होतो. नैनम छिंदंती क्षेत्राणी नैनम दहती पावका नैनम क्लेद्यांत्यापो नानु शोचंती मारुता. मग ह्याचा अर्थ सांगा, म्हणायचं पुढे सरकायचं. मग उपयोग काय आहे? नैनम छिंदंती, मग तुझ्या स्वरूपाला छेदन करता येत नाही. छिंदंती क्षेत्राणी नैनम घती पावका, तुझ्या स्वरूपाला पावक म्हणजे अग्नी जाळून टाकत नाही. हे स्थूल देह जळून जातो, क्षेत्राने तोडून टाकल्या जातो, परत तू तुटल्या जात नाही आणि जाळल्या जात नाही. नैनम छिंदंती क्षेत्राने नैनम धहती पावका नैनम क्लेद्या अंत्यापो. पाण्यामध्ये, पावसामध्ये गेलं, मी भिजून आलं. कोण भिजलं? तू भिजला का? ध्येय भिजला. ध्येयावरचे कपडे भिजले, ध्येया भिजला, पडसा आला. पावका, पावका म्हणजे पाण्याने भिजला. नैनम छिंदंती क्षेत्राणी नैनम दहती पावका नैनम क्लेद्या अंत्यापो नानु शोचंती मारुता. वाऱ्याने उडून जात नाही, पर वादळ वारं सुटलं म्हणजे ध्येया उडून जातो. मग हे ध्येया मी म्हणून तू बसू नको. या ध्येयामध्ये तू कोण आहे? म्हणून ज्ञान देवतो कैवल्यम नानापंत न विद्यते न सतो विद्यते भावो न भावो विद्यते सता. अभाव वस्तूला भाव म्हणून बसलात, भावरूप म्हणून बसलात. किती गेले तुमच्या पुढं? आमच्या पुढं आमचे भक्त 10-15 हजार गेले, हिशेब केलं तर. मग आहेत का? नाही. मग असे हे लक्षण सगळं कुणाला येतं? ह्या ध्येयाला येतं आणि तुला नाही. तर तू सच्चिदानंद आहेच. हे सच्चिदानंद जाणून घेण्यासाठी दुनिया से दिल हटाले प्रभु ध्यान में लगाले. प्रभू म्हणजे वेगळा नाही, तुमच्या ध्येयामध्ये आहे आणि तुम्हीच आहे. ध्येयामध्ये बी नाही. ध्येयामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, हंकार, नाना प्रकारचे कल्पना आहेत. ध्येयामध्ये हे सगळे आहेत. मग ह्यांना तुम्ही देव म्हणणार का? ह्याच्यामध्ये देव आहे. मग हे सगळं मोह आलं म्हणजे मोहासारखं होतंय. चेहऱ्यावर मोहित झालेल्या माणसाचं चेहरा मोह आल्यासारखं दाखवतो. काम आला तर कामाकारावरती दिसतो. लोभ आला म्हणजे स्वतः खात नाही, दुसऱ्याला देत नाही, लोभ. मद म्हणजे माझ्यासारखं कोणी नाही, मद. त्याच काय आणलं? मत्सर. मत्सर ह्याला मत्सर म्हणतात. मी किती देखणं आहे, मी किती सुंदर आहे, मी किती सावकार आहे, मी किती दान धर्म करतो, मी किती देवदेव करतो, ह्याला काय म्हणतात? दंबाचार. मग हे आतच आहे. तर मग त्यांच्यासारखंच होतात तुम्ही. तुम्ही काय होतात? तर त्यांचे मग हे सगळे गुण आले ना, त्या गुणासारखंच वाहतात. मग ते गुण, मग देव आत आहे, परंतु देव तुम्ही आहे, तुम्हाला ते बाजूला सारखतात आणि त्यांच्या आकाराचं तुम्ही होता. तुम्ही म्हणजे कोण?
मन मी म्हणून बसलात. मन जसं जसं सांगतंय, मन जसं जसं वागतंय, मन जसं जसं नाचतंय तसं तसं तुम्ही नाचतात. म्हणून हे आता श्लोक सांगितलं. तुमचं स्वरूप कसं आहे? पंचमहाभूतापासून तुमच्या स्वरूपाला धक्का नाही. मग हे धक्का कुणाला आहे? हे स्थूल ध्येयाला आहे. पाचीपासून, पाण्यापासून भिजतो, उन्हापासून वाळतो, अग्नीपासून जाळतो, शस्त्रापासून तोडल्या जातो, वाऱ्याने उडून जातो. मग असलं नाशिवान ध्येय मी म्हणून बसलं आणि पंचमहाभूताचं आहे. मग ते पंचमहाभूताचं ध्येय मी म्हणून बसला तर मग हे काय? बंधनाला कारण आहे, दुःखाला कारण आहे. सगळं सर्व सुविधा आहेत, सुख आहे का? मग 184 योनीमध्ये काही सुविधा नाहीत. नसून मलमूत्र खात रोडवर नागडं उघड, काय खावं काय नाही काय कळत नाही त्यांना. मग त्यांना कसं सुख मिळणार? त्या योनीला मी जाऊ नये म्हणजे तुम्ही काय करा? पंचमहाभूताचं द्या. तुम्ही पहिलं पंचीकरण ऐका. ओ पंचीकरण लहान आहे हो, परंतु मूर्ती लहान कीर्ती महान. दिवा लहान असतो परंतु घरातला दिवा अंधार काढून टाकतो. दिवा सूर्य घरातला अंधार काढत नाही, दिवा घरातला अंधार काढतो. त्याप्रमाणे विचारसागराच्या माग वृत्ती रत्नावळीच्या माग, वृत्ती प्रभाकरच्या माग, गीता, ज्ञानेश्वरी, खंडन खाद्या, पंचदशी हे जे ग्रंथ आहेत त्याने सगळं आणि आपण धरून बसलो आणि हे मला आम्ही ऐकतो म्हणजे हे असाध्य आहे. त्यांचे नाव देखील तुम्हाला माहिती नव्हतं. ते ऐकणार कसं? लहान बाळांना आपण खायला काय द्यावं? आईचं दूध देखील त्याला पचना. मग तुमचं तिखट घाट, झणझणीत भाजी, झणझणीत आमटी, झणझणीत भाज्या आणि भाकरी त्यांच्या पुढे ठेवलं. मग ते बाळ ते खाऊन पचवल का? त्याला दूध पचवण्याची ताकद नाही. तुम्ही तसं बाळ आहे. या विषयामध्ये तुम्ही काय बाळ आहे? ते बाळ कसं दूध पचवत नाही. मग भाजी भाकरी झणझणीत वांगी, बटाटा, टमाटा हे त्याच्या ताटामध्ये वाढून ठेवला, तो खाईल का? मग तसं तुमचं झालं. म्हणून हा पंचीकरण रूपी मोक्षाचा पाया बंदोबस्त करा. ही तर काय गुह्य आहे? भागवत मोठा आहे, भगवद्गीता मोठा आहे आणि ते संस्कृत भाषा आहे. कृष्ण हरी महाराजाने हा ग्रंथ लिहिलेला आहे. गुजराती भाषेतला ग्रंथ भक्त लोकांना, साधारण लोकांना सोप्या भाषेमध्ये कळावा म्हणून त्याने कृष्णनाथ महाराज हे लिहिलेले आहेत. आय कसं पोरं जेवत नाही तर तूप, लोणचं, थोडं मीठ, वरण घालून मुलांना आई घास भरवती, तसं कृष्ण हरी महाराज हा ग्रंथ लिहिलेला आहे. पहिलं कुणा भाषामध्ये होता हे बी कळत नाही भाऊ तुम्हाला. पंचीकरण का? पंचीकरण सगळं त्याग करा म्हटलंय. ध्येयातून पायतून वाक, पाद, वाक म्हणजे तोंड, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, गुहे म्हणजे गुहेंद्रिय, गुद इंद्रिय, उपस्थ म्हणजे गुद इंद्रिय. वाक, पाद, पाणी, उपस्थ, गुद, गुह्य. मग हे तर त्याग करण्याचं आहे. मग हे तुम्ही त्यागच केलं नाही, विचारसागर कसं करणार आपल्याला?
गीता कसं कळणार, ज्ञानेश्वरी कसं कळणार? अहो ज्ञानेश्वरी मराठी वाटतो, परंतु संस्कृत अपेक्षा ही कठीण आहे. पाण्यामध्ये मासा झोप घेई कसा, जावे त्याच्या वंशात तवा कळे. तुम्हाला 6वं 7वं भूमिका गाठायचं असलं, 5वं भूमिका गाठायचं असलं, 4थं भूमिका गाठायचं असलं, म्हणजे तुम्ही खंदारकर, शंकरराव खंदारकर महाराज ज्ञानेश्वरीवर सुंदर प्रकार अर्थ, दृष्टांत, अनुभव, युक्ती, साखरे महाराज, दांडेकर महाराज, रंगनाथ महाराज, कीर्तन मालिका इतकं सुंदर लिहिल्यात. आणि हे 5-55 वर्षाखाली त्या महात्मेचं दर्शन झालेलं आहे. फक्त रंगनाथ साखरे महाराजांचं दर्शन झालं नाही, दांडेकर महाराजांचं दर्शन झालं नाही. रंगनाथ महाराज, दुंडा महाराज, आपले खंदारकर, शंकरराव खंदारकर महाराज, सातारकर महाराज, हे ज्ञानेश्वरीचा अर्थ वाचा तुम्ही. ज्ञानेश्वरीमध्ये ढेकूण बसतो, आळी बसतो, किडा बसतो पावसाळ्यामध्ये, ते धन्य होत नाहीत. घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवू नका, मनामध्ये ठेवा आणि त्याचा अभ्यास करा, अर्थ वाचा. महाराष्ट्रामध्ये संत आहेत, कर्नाटकामध्ये आहेत, आंध्रामध्ये आहेत, सर्व भारतामध्ये संत ऋषी मुनीचं हे माहेर घर आहे. देवाचा अवतार इथं झाला, ऋषीचा अवतार इथंच झाला, मुनिवाचा अवतार इथंच झाला, ज्ञानी लोकांचा अवतार इथंच झाला. कुठं? भारतामध्ये. आता भगवद्गीतेतलं श्लोक म्हणलं आणि पुढे गेलं, आपल्याला कळालं नाही म्हणून ते सोडलं. मग पुढच्या माणसाला कसं कळणार ते? वासंशी जीर्णानी व्यता विहाय नवा निगृणंती न रूप राणी तथा शरीराणी विहाय जीर्ण नन्नानी सयंती नवीन देई. अरे बाबा, तुझ्या घरामध्ये मेले म्हणून रडू नको, जन्मले म्हणून आनंदाने राहू नको. मेलं कुठं मेलं, कोण मेलं? जुनं कापड 2000चं पातळ आहे, काय जुनं 5-6 वर्षाचं खालचं. आणि कोण जर आपल्याला 300 रुपयाचं पातळ दिलं, हलका आहे का भारी आहे? 2000चं पातळ भारी का 300 रुपयाचा पातळ भारी? परत ते जुनं झालं व हे नवीन आहे. जुनं कापड टाकून आपण नवीन कापड नेसायला, हलकं का असना, भारी का असना, कसा आनंद वाढतो, तसं हा ध्येयात जातो, दुसरं ध्येयात तुम्ही घेतात. हे श्लोकाचा अर्थ सांगावं लागतंय. वासंशी म्हणजे कापड, वासं जीर्ण झालेलं कापड टाकलं आणि नवीन कपडा. एक 50-200 रुपयाचं पातळ बी बरं आहे, ते करकरीत आहे, सण आहे म्हणून आपण नेसायला आनंद वाटत. त्याप्रमाणे ध्येयात त्याग करा म्हणून आहे. कुठं? पंचीकरणामध्ये, विचार सागरामध्ये संबंध वृत्तीचं खेळ आहे. आणि वृत्ती रत्नावळी वृत्तीचं खेळ आहे. तुम्हाला ध्येयाचा त्याग करताय ना, मग वरती त्याग करचाल का? दुनियाशी दिल हटाले प्रभू ध्यान में लगाले. दुनियाला मनापासून हाकला. नसल्यालं ध्येय, पंचमभूताचं ध्येय मी म्हणून बसला तर पंचमभूताचं आहे. आणि त्या पंचमभूताचं रंगरूप तुम्ही झालात, नाव तुम्ही झालात, नसल्याला जात तुम्ही झालात. नोकरी करणारे नोकरदार, मोठे नोकरी आहे आम्हाला. अहो, हे सगळं भ्रम आहे का ब्रह्म आहे? भ्रम आहे. मग हे तुम्हाला सोडता ये ना, मग वृत्ती सोडचाल का? वृत्ती सोडल्यावर तुम्ही जगचाल का? वृत्ती म्हणजे कळत नाही तुम्हाला, फक्त मन एवढं कळतं, ते प्रवचन ऐकल्यामुळे.
त्वचा माहिती नाही, अस्थि माहिती नाही, मांस माहिती नाही, नाडी माहित नाही, त्वचा माहित नाही का? तुम्ही काय म्हणता? मी गोरा आहे. गोरा आहे हे, मी काळा आहे. त्वचा काळा आहे, तू काळा नाहीच. मी गोरा आहे, त्वचा का गोरा आहे. माझं नाक लय नीट आहे. हो, हाड नीट आहे का तू नीट आहे? हे सगळं त्याग करावं लागतं तिथं. कुठं? पंचीकरण मध्ये. हे त्याग केल्यावर पाया मजबूत, भक्कम मजबूत होतो. मग पुढे तुम्हाला सरकता येते. म्हणून ज्ञानेश्वरी श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ आहे. संबंध ज्ञान सांगितले. मग अशा महात्म्य बी आता आहेत, त्यांचे ग्रंथ बी आहेत. कीर्तन मालिका बघा रंगनाथ महाराजांचं, साक्षात हात धरून नेऊन तिथं सोडतात. हे ग्रंथ मोठे मोठे आहेत, परंतु तुम्ही मोठं जे भ्रम झालेला आहे, हाम मम तुम्ही टाका, जात गोत टाका, सप्तधातू समापिंडम, सप्तधातूचं शरीर तुम्ही टाकून द्या. मग तेव्हा तुम्हाला ते पुढचे ग्रंथ कळतात. ध्येय सोडायला तयार नाही. आतले विकार काय सोडणार तुम्ही? आतले विकार सोडणार तर अज्ञान काय सोडणार? म्हणून तुम्ही काय करा? पंचीकरण. मी अजून सुद्धा पंचीकरण माझ्या डोक्यावर ठेवून घेते. रोज अजून पंचीकरण मी पाया पडते. विचार सांगला तर मी पाया पडतेच. का? त्यांच्यापासून, ज्याच्यापासून धन्य होतो, ज्याने आपल्याला 9 मास वाढवले पोटात, ज्याने आपला सांभाळ केलं, ह्यांना तुम्ही कधी विसरू नका. तुम्हाला सांभाळ कोण करतो? ज्ञानाला सांभाळ करणारा कोण? पंचमाभूत. पंचमाभूतातलं एक वायू बजर करता, अर्धांग वायू झाला करत बसतो आपण. हात पाय वाकडे होते, तर चालता येत नाही, बोलता येत नाही. म्हणून तुम्ही काय करा? हे पंचीकरण हलकं समजू नका. हे पंचीकरण हलकं म्हणणं ही पापच आहे.